मित्रांनो, सेबी इन्व्हेस्टर्ससाठी ज्या पद्धतीने नवनवीन रूल्स रेग्युलेशन आणत असतं त्याच पद्धतीने त्यांनी म्युच्युअल फंडांसाठी पण आणलेले. तुम्हाला माहिती आहे का, नॉर्मली लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप ही नावं तुम्ही याच्या आधी ऐकली असतील वेगवेगळ्या स्कीमची. 2017 मध्ये यांना सुरुवात झाली होती आणि बऱ्याच म्युच्युअल फंडांच्या स्कीमची नावं इन्व्हेस्टर त्यामध्ये करत होते, पण थोडं साधर्म्य वेगळं होतं. परंतु त्यांनी आता एक नवीन रूल्स रेग्युलेशन काढलेत की आता कुठली लार्ज कॅपची स्कीम असेल, स्मॉल कॅपची असेल, मिड कॅपची असेल तर त्याच नावाने तुम्हाला ती मार्केटमध्ये आणायची आहे. ज्यामुळे त्यांना नवीन स्कीम मध्ये अजून काही इंट्रोडक्शन करायचं असेल तर ते करता येणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा बदल आणि क्लॅरिटी येण्यासाठी त्यांनी अशी गोष्ट केलेली आहे, तुम्ही जर एखादी थीमॅटिक फंड लॉन्च करताय तर त्या कुठल्याही थीमॅटिक फंडामध्ये एका स्पेसिफिक सेक्टर म्हणजे लार्ज कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, याच्यामध्ये 50% जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, ती फक्त बॅलन्स असली पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनीची एखादी स्पेसिफिक स्कीम 50,000 कोटींपेक्षा जर जास्त मोठी होतीये तर ते त्याच कॅटेगरीमध्ये नवीन स्कीम पण लॉन्च करू शकतात. हे खूप स्पेशल बातमी म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी पण आहे आणि इन्व्हेस्टरसाठी पण आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला अशा गोष्टी अपडेटेड ऐकायच्या असतील, शिकायच्या असतील तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.